चला, नमस्कार. परत एकदा तुमचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपल्याला आज सेकंड क्वेश्चन ॲव्हरेज क्लॉजचा आपल्या या इन्शुरन्स क्लेमचा पाहायचा आहे. क्वेश्चन तुमच्या स्क्रीनसमोर येईल. हा पहा क्वेश्चन. याच्यामध्ये आपण पाहू शकतो काय सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 2. द एशियन लिमिटेड हॅज बीन टेकन आउट ए फायर इन्शुरन्स पॉलिसी कव्हरिंग ऑफ ₹1,00,000. किती कव्हर केलं आहे? ₹1,00,000 कव्हरिंग इट्स स्टॉक ऑन द डेट स्टॉक इन ट्रेड ऑन 7 मार्च 1987. पॉलिसीची अमाऊंट सांगितलेली आहे ₹1,00,000 आहे म्हणून. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलेलं आहे? अ फायर डिस्ट्रॉयड मेजर पार्ट ऑफ स्टॉक. फायरमुळं आगीमुळं काय झालं? मेजर पार्ट स्टॉकचा डिस्ट्रॉय झालेला आहे. द व्हॅल्यू ऑफ स्टॉक सेव्ड वॉज ₹12,000. म्हणजे सॉल्वेज स्टॉक किती आहे या ठिकाणी? व्हॅल्यू किती स्टॉकची सेव्ह झालेली आहे? ₹12,000 स्टॉक काय झालेला आहे? इथं पाहू शकता. हे पहा, ₹12,000 स्टॉक सेव्ह झालेला आहे. द फॉलोइंग पर्टिक्युलर्स वेअर अवेलेबल फ्रॉम द बुक्स ऑफ द कंपनी. स्टॉक सांगितलं आहे, परचेस सांगितलं आहे, कॅरेज सांगितलं आहे, सेल्स आणि ॲव्हरेज ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल सांगितलेलं आहे. द पॉलिसी वॉज टू ॲव्हरेज क्लॉज. पॉलिसी कोणती आहे? ॲव्हरेज क्लॉज आहे म्हणून सांगितलं आहे. आणि कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ क्लेम मेड अगेन्स्ट द इन्शुरन्स कंपनी. ओके, ॲव्हरेज क्लॉजचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असायलाच पाहिजे किंवा थोड्या वेळाने आता आपण पाहणारच आहोत. ओके, तर स्टॉक म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला कोणकोणते आयटम येतात बेटा? तर ओपनिंग स्टॉक असेल, परचेस असेल, ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस असतील, या इत्यादी गोष्टी आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो. आता आलेला आहे कॅरिएज ऑन परचेस. तर हे आपल्याला प्रॉफिट आपल्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडलाच शो करायचं आहे. सेल्स क्रेडिट साईडला दाखवतो. आणि ग्रॉस प्रॉफिटचा रेट किती सांगितलेला आहे? 25%. किती सांगितलं आहे? 25% ग्रॉस प्रॉफिटचा रेट सांगितलेला आहे. ओके, चला तर मग काय करूया आता? क्वेश्चन सॉल्व करूया. सगळ्यात अगोदर पहिला आयटम काय सांगितला आहे? स्टॉक ऑन 1 जानेवारी 1987. म्हणजे काय आहे? 1 जानेवारीचा आहे. 1 जानेवारीचा आहे म्हणजे कोणता स्टॉक आहे? ओपनिंग स्टॉक आहे. हे पहा, 1 जानेवारी 1987चा ओपनिंग स्टॉक आहे ₹60,000. तर हा ₹60,000 ओपनिंग स्टॉक कुठे लिहायचा? ट्रेडिंगच्या डेबिट साईडला लिहा. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला टू ओपनिंग स्टॉक किती आहे? आत्ताच पाहिलं तुम्ही, ओपनिंग स्टॉक किती आहे? ₹60,000, ₹60,000 होता. नेक्स्ट त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं आहे? ओपनिंग स्टॉक झाल्यानंतर परचेस सांगितलं आहे 1 जानेवारीपासून ज्यावेळेस आग लागली 7 मार्चपर्यंत परचेस सांगितलं आहे. परचेस डेबिटला लिहा. ट्रेडिंगच्या टू परचेसेस किती आहे? परचेस या ठिकाणी परचेस सांगितलेला आहे 1,70,000, 1,70,000. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं आहे? कॅरिएज सांगितलं आहे. कॅरिएजसुद्धा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅरिएज किती आहे? ऑन परचेस, कॅरेज ऑन परचेस 10,000. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलेलं आहे? सेल्स सांगितलेलं आहे. सेल्स कुठं असतं? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय सेल्स. किती आहे सेल्स? 1,20,000, ₹1,20,000. त्याच्यानंतर पुढे या ॲव्हरेज ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल. रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट सांगितलेला आहे. ग्रॉस प्रॉफिटचा रेट किती सांगितला आहे? @20% ऑन सेल. सेलवरती 20% सांगितलं आहे. वर्किंग नोट नंबर 1 सगळ्यांनी प्रिपेअर करायचे. काय सेल किती आहे? 1,20,000, ₹1,20,000. त्याच्या 20% काढून घ्या, 20% काढून घ्या. 20% जर काढलं, हे 0 कट, हे 0 कट, हे 0 कट, हे 0 कट, किती येतं? 12 × 12, 12 दुने 25% आहे. 25% सांगितलं. रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट 25% आहे. 25% सांगितलं. इथं पाहू शकता तुम्ही रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट जे सांगितलं आहे क्वेश्चनमध्ये. तर या ठिकाणी सगळ्यात शेवटी 25% सांगितलं आहे, 25% सांगितलं आहे. तर 25% घ्या. कॅल्सीमध्ये कॅल्क्युलेट जर केलं तर येऊन जाईल तुमचं ₹30,000. ₹30,000 काय येईल?
ग्रॉस प्रॉफिट येऊन जाईल. ग्रॉस प्रॉफिट किती आला? 30,000, 30,000 रुपये काय आला तुमचा GP, दॅट इज ग्रॉस प्रॉफिट. मग ग्रॉस प्रॉफिट कुठं लिहावा लागतो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ग्रॉस प्रॉफिट किती आहे? 25% ऑन सेल. सेलवरती 25%, 30,000 रुपये. संपला क्वेश्चन, झाला. मग ज्या दिवशी आग लागली, कोण्या दिवशी आग लागली आहे? 7 मार्चला. ठीक आहे, 7 मार्चला त्या ठिकाणी आपल्या बिझनेसमध्ये स्टॉक किती आहे, क्लोजिंग स्टॉक किती आहे ते चेक करूया. 7 मार्चला काय झाली? आग लागली. तर त्या दिवशी स्टॉक किती शिल्लक होता ते कॅल्क्युलेट करूया. कसं कॅल्क्युलेट करायचं? तर काय कॅल्क्युलेट करायचं? अगोदर डेबिट साईड बघा कॅल्क्युलेट करून किती येते. डेबिट साईड 60,000, 70,000, 10,000 आणि 30,000 येऊन जाईल 2,70,000. किती आली? 2,70,000. इकडं सुद्धा किती यायला पाहिजे? 2,70,000 यायला पाहिजे. पण आले किती? 1,20,000. म्हणजे क्लोजिंग स्टॉक आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल बाय क्लोजिंग स्टॉक किंवा स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. काय म्हणायचं मग? बॅलन्स इन फिगर किती असेल बघा? 2,70,000 मधून 1,20,000 मायनस करा, येऊन जाईल 1,50,000. फायर ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी एवढ्या रुपयाचा स्टॉक आपल्या बिझनेसमध्ये होता. ओके, 1,50,000 रुपयाचा स्टॉक होता. मग लागलीच स्टेटमेंट ऑफ क्लेम तयार करायचं. स्टेटमेंट ऑफ क्लेम काय? फॉर इथं स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. पहिला आयटम स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर ज्या दिवशी आग लागली त्यावेळेस किती रुपयाचा माल शिल्लक होता? 1,50,000. ह्याच्यामधून लेस काय करतो आपण? ह्याच्यामधून लेस काय करतो? सॅल्वेज स्टॉक. जो स्टॉक सेव्ह झालेला आहे तो स्टॉक आपण या ठिकाणी घेतो. मग किती रुपयाचा स्टॉक सेव्ह झालेला आहे या ठिकाणी पाहू शकता. द स्टॉक सेव्ड वॉज ₹12,000. किती रुपयाचा स्टॉक शिल्लक राहिला? 12,000 रुपयाचा स्टॉक जळायला नाही, तेवढ्या रुपयाचा स्टॉक सेव्ह झालेला आहे. मग तो स्टॉक याच्यातून मायनस करा, लेस सॅल्वेज स्टॉक म्हणा. सॅल्वेज्ड स्टॉक 12,000 रुपीजचा मायनस करा 12,000 रुपये. 12,000 याच्यामधून 12,000 जर मायनस केले तर येऊन जाईल आपला आन्सर 1,50,000 वजा 12,000 1,38,000 1,38,000. ओके, इथंपर्यंत ठीक आहे. बट हे कोणती पॉलिसी आहे? कोणत्या फॉर्म्युल्यानं कॅल्क्युलेट करायचं आहे? ॲव्हरेज क्लॉजचा फॉर्म्युला. थोडंसं एक लेवल अप गेलो आपण, पहिल्यापेक्षा सोपा होता. आता थोडासा वेगळा क्वेश्चन. मग ॲव्हरेज क्लॉजनी काय अवघड आहे का? ॲव्हरेज क्लॉजनी हे याला म्हणायचं एवढ्या रुपयाचा निव्वळ माल जळाला, स्टॉक लॉस्ट. किती झाला स्टॉक जळाला? आपला स्टॉक लॉस झाला केला 1,38,000 रुपयाचा. मग या ठिकाणी ॲव्हरेज क्लेमचा फॉर्म्युला किंवा ॲव्हरेज क्लॉजनं क्लेम काढूया. क्लेम इज इक्वल टू किंवा ॲव्हरेज क्लेम ऑन ॲव्हरेज बेसिस ऑन ॲव्हरेज क्लॉज बेसिस. काय फॉर्म्युला? पॉलिसी अमाऊंट. पॉलिसी अमाऊंट थेरीमध्ये मी सांगितलं हा फॉर्म्युला, डिवायडेड बाय पॉलिसी अमाऊंट डिवायडेड बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. ज्या दिवशी स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर मल्टिप्लाय बाय स्टॉक लॉस्ट. मल्टिप्लाय बाय स्टॉक लॉस्ट. आता फक्त अमाऊंट पुट करायचे. पॉलिसी अमाऊंट कुठं सांगितली जाते? तर क्वेश्चनमध्ये सगळ्यात अगोदर पॉलिसी अमाऊंट सांगितली जाते. तुमच्या समोर ठेवतो. पॉलिसी अमाऊंट कुठं सांगतात हे पहा, सगळ्यात तुमच्या समोर. पॉलिसी अमाऊंट. द एशियन लिमिटेड हॅज टेकन अ फायर पॉलिसी ऑफ ₹1,00,000. किती आहे पॉलिसी अमाऊंट? या ठिकाणी 1,00,000 रुपये आहे. लिहा मग पॉलिसी अमाऊंट. पॉलिसी अमाऊंटच्या कॉलममध्ये इथं 1,00,000 क्लेम इज इक्वल टू 1,00,000
भागाकारामध्ये स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर म्हणजे क्लोजिंग स्टॉक. स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर किती होता? 1,50,000चा. भागाकारामध्ये 1,50,000 करा आणि गुणाकारामध्ये स्टॉक लॉस्ट. हे पहा इथं आपण कॅल्क्युलेट केलं आहे. स्टॉक लॉस्टची व्हॅल्यू 1,38,000, 1,38,000. जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं या पॉलिसीनं तर तुमचा क्लेम येऊन जाईल 92,000 रुपयाचा. 92,000 रुपीजचा फायनल आन्सर असेल 92,000. ओके, 92,000 या फॉर्म्युल्यानं. ठीक आहे, तर चेक करा. फक्त फॉर्म्युला हा नवीन होता ॲव्हरेज क्लॉजचा. ॲव्हरेज क्लॉज इक्वल टू पॉलिसी अमाऊंट डिवायडेड बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर म्हणजे क्लोजिंग स्टॉक मल्टिप्लाय बाय जेवढा काही स्टॉक लॉस झालेला आहे म्हणजे या फॉर्म्युल्याने काढलेला. ओके, चला तर आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.